रामनवमी निमित्त येथील कृष्णा नदीकाठ माई घाटावर गुरुवार दिनांक 15 तब्बल 11,111 दिवे उजळणार आहेत. शिवाय रामभजन व भक्तिगीतांचा कार्यक्रम आणि आकर्षक आतिषबाजी केली जाणार आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, संस्कार भारती आणि ज्ञानमंथन संस्था सांगली यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला. सांगलीकरांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केलं. ते म्हणाले की रामभक्तीचा अलौकिक सोहळा दरवर्षी सांगलीत कृष्णा नदी काठावर होतं. यावर्षीही ती परंपरा कायम राहणार आहे. संस्कार भारती आणि ज्ञानमंथन संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम घेतला. कृष्णाकाठी रामभक्तीची ज्योत उजळणार आहे. एक दिवा प्रभू श्रीरामांसाठी असं आवाहन आम्ही सांगलीकरांना केलं. या ठिकाणी 51 फुटी भव्य प्रतिमा उभी करण्यात येत आहे. त्यासमोर महाआरती, दीपोत्सव, आतिषबाजी, रामभजन आदी कार्यक्रम होतील. परेश पेठ आणि त्यांचा संगीत संच गीतांचं सादरीकरण करेल. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. दिवे प्रज्वलित करण्यासाठी तेल व वातींची सोय कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह परिसरातील रामभक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावं.